नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो विषय आहे तो आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत आमच्या बऱ्याच महिलांना जे आहे ते ई-केवायसी करण्यासाठी पोर्टलवर एक ऑप्शन दिलं होतं आणि त्या पोर्टलवरच्या ऑप्शन 2 वेळा महिलांनी ई-केवायसी केली. म्हणजे अगोदरही एकदा केली होती तेव्हाही त्यांच्याकडनं चूक झाली. नंतर त्यांनी ई-केवायसी एडिट करून परत केली तरी परत चूक केली. तर ई-केवायसीचं ऑप्शन जे आहे ते पोर्टलवरनं डिलीट केलेलं आहे, कारण आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत ही तारीख दिली होती ई-केवायसी करण्यासाठी. पण आता बऱ्याच महिलांचे हे चुका झाल्यामुळं बऱ्याच महिलांचे जे आहे ना ते फॉर्म अपात्र झालेले आहेत. नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता बऱ्याच महिलांना आलेला नाहीये. पात्र असूनही त्या महिलांना हप्ता मिळत नाही. तर मी आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, अर्थातच सर्वांचे लाडके देवाभाऊ, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर महिला व बालकल्याण विभाग मंत्री अदितीताई तटकरे, आपणास मी हात जोडून विनंती करत आहे की आमच्या जेवढ्याही अशा महिला आहेत ज्यांचे फॉर्म अपात्र झालेले आहेत, त्या पात्र असूनही त्यांना लाभ मिळत नाही, कारण ई-केवायसी मध्ये चूक झालेली आहे. म्हणून आम्हाला परत एकदा या महिलांना ई-केवायसी करण्यासाठी, ज्यांचे लाभ बंद झाले त्यांच्यासाठी परत ई-केवायसी करण्यासाठी पोर्टलवर हे ऑप्शन देण्यात यावं, जेणेकरून त्या महिला ई-केवायसी परत एकदा एडिट करून करतील आणि त्यांचा लाभ चालू होईल. अशा बऱ्याच महिला माझ्या संपर्कात आहेत, माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत. माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या महिलांना मी पहिल्या दिवसापासून या योजनेवर गाईड करत आहे, मार्गदर्शन करत आहे. तर बऱ्याच महिला आहेत अशा ज्या अपात्र झाल्या आहेत, त्या पात्र असूनही त्यांना लाभ मिळत नाही. तर नक्कीच मी सरकारला ही विनंती करते की सरकारने थोडंसं याच्यामध्ये लक्ष घालावं आणि थोड्या वेळासाठी तरी का होईना पण या सर्व महिलांना ई-केवायसी करण्यासाठी परत ऑप्शन हे उपलब्ध करून देण्यात यावं. तर हीच एक विनंती सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने मी सरकारला करत आहे. नक्कीच तुम्ही आमच्या या सर्व लाडक्या बहिणींच्या विनंतीला मान द्याल आणि आम्हाला परत एकदा ई-केवायसी करण्यासाठी पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध करून द्या. भले थोड्या दिवसासाठी द्या, पण ते ऑप्शन आम्हाला उपलब्ध करून द्या, हीच विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.